आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर हा ओके ओके. आणि मित्रांनो 14 जानेवारी 2024 नवजीवन बेझारी या ठिकाणी देखील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो ह्या कबड्डी स्पर्धेचं एक वेगळंपण मी निश्चित सांगेन, कारण अनेक रसिक प्रेक्षक वर्ग नाईट कबड्डी स्पर्धांना आता कुठेतरी पाठ फिरवत असतो. म्हणून एक अजून वेगळा काहीतरी पॉइंट पाडायचा का, म्हणून नवजीवन क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आपली 14 जानेवारीची कबड्डी स्पर्धा दिवसा होईल. आणि निश्चित ही कबड्डी स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे आणि 12 वाजेपर्यंत येणाऱ्या संघांना मात्र त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. अशी नवजीवनची कबड्डी स्पर्धा मात्र 14 जानेवारीला संपन्न होणार आहे. आणि सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था अर्थात नवजीवन बेझारी या ठिकाणी केली जाणार आहे. नयन पाटील आहेत मागे, त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मेसेज मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. अशा अनेक कबड्डी स्पर्धा होतात. विराज नक्कीच ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील नामांकित संघांमध्ये काही नेमकेच संघ मित्रांनो शेवटी राहिले. नक्कीच मित्रांनो कबड्डी अर्थात कबड्डीवर नितांत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय दिलीप शेठ भोईर आहे. मग क्रीडा स्पर्धा, मग कबड्डी बरोबरच क्रिकेटचं देखील मित्रांनो यावर्षी तिसरं पर्व विराट या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्या ठिकाणी मित्रांनो आपण बक्षिसांचा विचार करत असतो ना, तर आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्याकडून जी क्रिकेट स्पर्धा होणार आहे त्या ठिकाणी जी ट्रॉफी आहे ना, ट्रॉफी आणि ट्रॉफी 4,25,000 रुपयांची आहे. एवढं भव्यत्वाचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्वलंत उदाहरण म्हणजेच ती APL आहे, अलिबाग प्रीमियर लीग. आणि निश्चितपणे ह्या वर्षी देखील त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि जसं मला वाटतं निश्चितपणे आम्हाला सगळं देखील संपन्न झालेलं आहे. एक अटीतटीची लढत आपण दोनही मैदानावर पाहतो. इकडे सुद्धा 1-2 आहे, तिकडे सुद्धा 2-1 आहे. अशी गुणांची मात्र या ठिकाणी विभागणी केली गेली. मित्रांनो प्रत्येक गुण महत्वाचा आहे. प्रत्येक खेळाडू अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता मात्र क्या बात, जबरदस्त. हो हो हो, बाळभैरव उडवणे रोहा मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जबरदस्त खेळ रसिक मनासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार का? मग निश्चितपणे आमच्या काही रसिक प्रेक्षकांना ठरवलं देखील असेल या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता कोणता संघ ठरणार. परंतु आजची स्पर्धा मात्र त्याला अपवाद असेल. मित्रांनो आपल्याला आज नक्की सांगता येणार नाहीये, कारण दोनही मैदानावर 4ही संघ पाहिले आणि त्यांचा जर आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण खेळ पाहिला हा मात्र आगळा वेगळा आहे. कुठेतरी आपल्याला भुरळ पाडणारा खेळ आहे आणि त्याच्यामुळे कठीण आहे सांगणं. किती मोठा जरी अनुभवी असलात आपण, काही जण अगदी घरून देखील भविष्यवाणी करत असत ना, हे संघ आहेत ना, मग हा संघ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरू शकतो. परंतु भले भले गेले आणि निश्चितपणे आज इथे मात्र काही अनुभवांना कुठेतरी छेद देण्याचा नक्कीच प्रयत्न हे संघ मात्र करणार आहे. आपण ही कबड्डी स्पर्धा चांगल्या पद्धतीने पाहता यावी म्हणून बाहेर देखील 2ही LED त्या ठिकाणी वापर केला गेला. म्हणजे रसिक मनापर्यंत पोहोचणारी, भविष्याचा वेध घेणारी ही कबड्डी स्पर्धा आहे. 4-3 मैदान क्रमांक 2 वर पाहतोय. चिंचमाता बोर्ली वर्सेस वादळ खारीकवाडा. यजमान संघ आहे तो म्हणजे वादळ खारीकवाडा आणि प्रतिस्पर्धी संघ आहे श्रीवर्धन तालुक्यातील चिंचमाता बोर्ली. श्रीवर्धन तालुक्यामध्ये देखील अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा होत असतात आणि ह्या
3 आणि इकडे 1-5 स्कोरबोर्ड वर आपण पाहतोय. एक सगळं मित्रांनो आधुनिक पद्धतीने होत असताना मात्र एक निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालं. कारण काही वर्ष अशी होती की अगदी सुरुवातीचा काळ आपण मातीमध्येच खेळलो, तर नंतर मात्र मॅट आली. म्हणजे कबड्डी सुद्धा इंडोर मध्ये गेली आणि ह्याच मॅटचं फॅड जे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये देखील अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सुरुवातीला पाहिलं गेलं, परंतु आउटपुट ह्या मॅटनं मात्र आपल्याला दिलं आणि आउटपुट मिळालं नाही मॅटवरून. म्हणून पुन्हा ही कबड्डी लाल मातीमध्ये आली. कारण लाल मातीचा मित्रांनो सुगंध वेगळा आहे. या लाल मातीमध्ये तेवढी ताकद आहे की आज देखील ज्या कबड्डी खेळाडूंना आज देखील आकर्षण ठेवलेली आहे. समजा ओंकार मेस्त्री एक गुण आपल्या संघासाठी घेतो. सामनाधिकारी देखील निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यासाठी सज्ज झाले. मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी गणेश असेल, सतीश असेल, त्यानंतर किशोर अमित दळवी आहेत. तर इकडे मैदान क्रमांक 1 साठी सचिन पाटील असतील, किशोर माळी असतील आणि सिद्धेश पिसाड असतील. असे या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण काम करत असताना पाहतोय. तर नक्की ह्या सामनाधिकाऱ्यांचं नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं आदरणीय जनार्दन पाटील असतील, अनिल राऊत आहेत. त्याच या पंचांच्या मुख्य भूमिकेत आपण त्यांना पाहत आहोत. रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित स्पर्धाधिकाऱ्यांचं नेतृत्व या सर्व पंचांनी खेळवलेले आहेत. आपण सहज त्या पंचांकडे बोट दाखवत असतो, वेगवेगळ्या कमेंट देखील करत असतो, परंतु कधी ना कधी ती जागा मित्रांनो आपल्याला देखील घ्यायची आहे, हे आपण देखील लक्षात घ्या. म्हणून कारण आपलं मैदानावरील वर्तन हे मित्रांनो आपलं संस्कार दाखवत असतं, हे निश्चित आपण कधीही ध्यानात ठेवा. म्हणून तशा प्रकारे वर्तन हे चांगलं असणं हे देखील महत्वाचं असतं. सेमीफायनल मध्ये दोनही संघ खेळतात. अर्थात दोनही मैदानातून एक संघ हा अगदीच थोड्याच वेळात आपल्या समोर मात्र येणार आणि आपला बहारदार खेळ मात्र या अंतिम क्षणामध्ये खेळणार. उपांत्य फेरीची लढत मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वर. आता मात्र आमचं तुमच्याकडे आणि तुमचं आमच्याकडे असं होणार का? जवळपास मार्ग मात्र निश्चित झालेला आहे. कारण आता मात्र स्वतःला वाट निर्माण करायची आहे, स्वतःचं अस्तित्व स्वतःला टिकवायचं आहे. इथे मात्र बघणारा रसिक प्रेक्षक वर्ग हा खूपसा वादळ खारीकवाडा या संघाचा आहे. खूप सारे पाठीराखे आहेत. मग त्यांच्या आशेला खऱ्या अर्थानं आपण न्याय देणार का? एक आशेचं किरण खऱ्या अर्थानं त्यांच्या बाजूने येणार का? मात्र काहीसा प्रश्न मात्र या ठिकाणी निर्माण झालाय. तो मैदान क्रमांक 2 वर खेळाडू मात्र विश्वासाचं पात्र ठरणार का? आपल्या बहारदार खेळाच्या जोरावर आपल्या गावामध्ये कदाचित अंतिम चषक देखील देणार का? परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील मित्रांनो त्याच्या पुढचं केलं नाहीये. जे लागलं ते लागलं, जे बाहेर ते बाहेर. येस मित्रांनो, लाईनमन्स आहेत, 2-2 लाईनमन आहेत. तर काहीचं चित्र मात्र निश्चितपणे पलटत असताना आपण पाहतोय. कारण हा खेळ कबड्डीचा आहे. एक रुग्णाला मित्रांनो कबड्डीमध्ये महत्त्व दिलं जातं आणि आगळ्या वेगळ्या नियमांनी खऱ्या अर्थानं सजलेली ही कबड्डी आहे, जी प्रामुख्यानं 100 असेल, सुपर टॅकल्स असेल,
किंवा चढाईसाठी या ठिकाणी आपण 30 सेकंड या ठिकाणी पाहतो. अशा विविध गुणांनी अनुसरून ही कबड्डी स्पर्धा सातत्यानं आपण होत असताना पाहतो. परंतु प्रत्येक वेळचा खेळ वेगळा असतो. आजपर्यंत आपल्याला मोजता देखील आल्या नसतील एवढ्या कबड्डी स्पर्धा सातत्यानं होत आहेत. परंतु प्रत्येक कबड्डीमध्ये आनंद वेगळा आहे. अशी कोणत्याही संघाची मक्तेदारी रायगड जिल्ह्यावर नाहीये जो संघ सातत्यानं अंतिम सामना खेळतो. प्रत्येक जण आपली गुणवत्ता मात्र टिकवून आहे. इकडे मात्र 5-6 आणि या ठिकाणी मैदान क्रमांक 2 आपण एक निश्चितपणे सत्कार आणि सन्मान सोहळा करणार आहोत. मी आदरणीय दिलीप चेडवळे आपणास विनंती करणार आहे. एक खऱ्या अर्थानं चिंचमाता बोली संघाचा खेळाडू ज्याचा सन्मान करण्यासाठी आपण कौतुक करण्यासाठी त्या ठिकाणी मैदानावर जायचं. मी मान्यवरांना विनंती करणार अर्थात आदरणीय माईजी ठाकूर असतील, आदरणीय दिलीप शेठ भोईर असतील, आदरणीय अप्पा पालकर असतील. मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते त्या ठिकाणी एका खेळाडूचा एका गुणी खेळाडूचा आपण सन्मान करणार आहोत. बरगे सर या पुष्पवृष्टी एक बुके घ्यायचा. दोनही संघ आपण निदान रेषेचा अवलंब करायचा मित्रांनो. आणि असा खेळाडू आहे अर्थात चिंचमाता बोली संघाचा जो जुना जाणता खेळाडू आहे ज्याचं नाव आहे मुकेश धुमाळ. मुकेश धुमाळ हे नाव तोंडात येताच खऱ्या अर्थानं चहूबाजूनं या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट आपल्याला आवाज ऐकायला आला. कारण मित्रांनो या टाळ्या त्याच्या खेळासाठी आहेत, त्याच्या कर्तृत्वासाठी आहेत, त्याच्या कर्तबगारीसाठी आहेत. निश्चितपणे एक कर्तबगार आणि यशवंत ठरलेला खेळाडू म्हणजेच मुकेश धुमाळ याचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेठ भोईर, आदरणीय महेश ठाकूर, आदरणीय अप्पा पालकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते अर्थात त्याला धन्यवाद द्यायचा आहे. मित्रांनो किशोर गट असेल, कुमार गट असेल, प्रौढ गट असेल अशा प्रत्येक गटामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना आपली वर्णी लावली रायगड जिल्ह्याच्या अनेक वेळेला कबड्डी स्पर्धांमध्ये आपला मनमोहक खेळ ज्यांना दाखवला असा चिंचमाता बोली संघाचा मुकेश धुमाळ याचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याला धन्यवाद दिले जातात. त्याच्या खेळाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं आणि असाच हा मुकेश धुमाळ. खरं तर अनेक खेळांचा अनुभव या मुकेश धुमाळला आहे. भूतकाळात रथ बसण्यापेक्षा वर्तमान काळाची झुंज देऊन भविष्यकाळ घडवण्यातच खऱ्या अर्थानं पराक्रम असतो. आणि असा एक महापराक्रमी योद्धा म्हणून खऱ्या अर्थानं मुकेश धुमाळ आपण अनेक ठिकाणी सिद्ध झाला आणि म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते अर्थात आपल्याला सन्मानित करण्यात येत असतं. मित्रांनो हा सन्मान प्रत्येकाला मिळाला पाहिजे मात्र प्रत्येकाची आशा असते आणि अपेक्षा असते. परंतु त्यासाठी तसा खेळ देखील अपेक्षित असतो. कारण खेळ कबड्डी हा त्याच्यामध्ये तितकाच महत्वाचा आहे. कारण आपण सगळे कबड्डीचे भक्त आहोत आणि आज मात्र या कबड्डी स्पर्धेसाठी आलेलो आहे. सामना मध्यंतरी 60 साठी थांबलाय. मैदान क्रमांक 1 साठी जयभद्रंक रोहा वर्सेस काळो भैरव उडदावणे रोहा अशा या दोन रोहांमधला खेळ आहे. आणि अशा या दोन रोहांमधला खेळ निश्चितपणे आपण सेमीफायनल मध्ये पाहतोय. या ठिकाणी अजून एक सन्मान सोहळा सत्कार सोहळा मैदान क्रमांक 1 वर देखील होतोय. पुन्हा एकदा आपल्याला यायला लागणार आहे की मैदान क्रमांक 1 वर देखील यायचं. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर देखील सन्मान सोहळा होणार आहे. शेवटच्या क्षणाला देखील आम्ही आपल्याला या ठिकाणी थोडा त्रास देऊ इच्छितो. कारण आपण दिलेली शाबासकी ही खऱ्या अर्थानं भविष्यात अशा खेळाडूंसाठी एक कुठेतरी पर्वणी असेल आणि खऱ्या अर्थानं त्यांना कुठेतरी पुढे जाण्यासाठी संधी निर्माण करणारी आपली शाबासकी असेल. म्हणून मी आपणास विनंती करणार आहे मैदान क्रमांक 1 साठी आणि ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद देणार आहोत, खऱ्या अर्थानं त्याला शाबासकी देणार आहोत, त्याचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिनंदन करणार आहोत तो म्हणजेच जयभद्रंक रोहा संघाचा राज मोरे. कमॉन राज मोरे याचं देखील या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपण अभिनंदन करायचं आहे. कारण आताच्या कुमारगट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपला रोहाचा नावलौकिक वाढवणारा खेळाडू आहे. खरोखर चतुरस्र चढाई आहेत किंवा अष्टपैलू खेळ ज्याच्या माध्यमातून अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतात असा राज मोरे याचं अभिनंदन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करणार आहे. प्रशांतजी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते अर्थात त्याचं अभिनंदन करायचं आहे आणि भविष्यात चांगले खेळासाठी सुद्धा तुझ्याकडनं राज
आम्ही अपेक्षा करणार आहोत, कारण किशोर गट असेल कुमार गटापर्यंत उत्तम खेळ आणि अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये देखील आपली चांगली वर्णी आपला खेळ आपण रसिक मनासमोर मांडत असता आणि अजूनच चांगला खेळ अपेक्षित आहे या रोहा तालुक्यासाठी नव्हे तर रायगड जिल्ह्यासाठी. कारण एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे. रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक पुढचं पाऊल उचललं गेलं पाहिजे अशी प्रत्येक खेळाडूकडून आम्ही अपेक्षा करणार आहोत आणि त्याच्यासाठी शाबासकीची थाप आहे. 7 गड्यांना झुंज द्यावं या मैदानी लढतो एकडे विजय क्षणतो खेचून येतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी. खऱ्या अर्थानं हा कबड्डी जो नाद आहे जो स्वर आहे तो असमांत गुंजला जातो तो आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं. 10-9 तिकडे सुद्धा 10-9 असा गुणफलक निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. तो मैदान क्रमांक 2 साठी चिंचमाता बोरली बसाचा वादळ खाली पडा. मित्रांनो, औपचारिकता म्हणून आपण अनेक खेळाडूंची या ठिकाणी सत्कार करत असतो, सन्मान करत असतो. तर इकडे मात्र क्या बात आहे, जाणार का येणार का जाणार का येणार का अशाच मध्ये स्पर्धा मात्र सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. प्लीज आपण इकडनं बोलू नका यार. जे दिलं जाईल ते योग्यच दिलं जाईल. आपण बिनधास्त राहा, निर्धास्त राहा, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. आपल्याला कदाचित माहिती असेल पंच हा देखील पहिला खेळाडू असतो आणि नंतर तो सामनाधिकारी झालेला असतो. तुम्ही देखील भविष्यात आता जे खेळाडू भविष्यातले सामनाधिकारी असणार आहात. अमित दळवी आहेत. अर्थात अमित दळवी हे देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आहेत. धाटाव संघाचे खेळाडू अर्थात माजी खेळाडू आहेत. त्यानंतर तिकडे गणेश देखील आहे, रोहा तालुक्यातीलच आहे मित्रांनो लांडर या ठिकाणचा कबड्डीपटू आहे. म्हणजेच काय सतीश बघत आहेत हे देखील अलिबाग तालुक्यातील आहेत. हरिपाडा या संघाचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहे. म्हणजे प्रत्येक या ठिकाणी सामनाधिकारी हा कबड्डीचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खेळ खेळूनच पुढे गेलेला आहे. अकरा डबल वन मैदान क्रमांक 2 आणि इकडे सुद्धा 7-7. क्या बात आहे. इकडे 7-7 इकडे 11-11. मी अगोदरच म्हटलं होतं ना की आपल्याला नाही गेस करता येणार की अंतिम सामना कोणाच्या बाजूने सुटणार. मी अगोदरच आपल्यासमोर कमेंट केली होती, आपल्यासमोर सांगितलं होतं, कारण निश्चितपणे अंदाजच लावता येणार नाहीये अशी खेळी आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणामध्ये देखील तितकीच उत्कंठा वाढवणारा खेळ, हृदयाची धडधड वाढवणारा खेळ. बोचऱ्या थंडीमध्ये देखील आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहता. रोजी तोमाळी पुन्हा एकदा यश मिळवतो. एक ऊन आपल्या संघासाठी मात्र घेतो. इकडे सुद्धा जय बजरंग रोहा वर्सेस काळभैरव उडदवणे रोहा. स्वतःच मात्र खेळ या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं. मित्रांनो, आपल्यातली कला असेल, आपल्यातलं कौशल्य असेल, आपली निपुणता असेल, ती आपल्या स्वतःला सिद्ध करायची असेल. कारण आपले चेहरे क्रीमने नाही कर्तृत्वाने उजळवायचे असतात. कारण मग ते चिरकाल आपल्या समोर आपलं कर्तृत्व राहतं. 15-11 असं कोण होतं रे? सामना संपायला सतीश बघत शेवटची 5 मिनिटं घ्या. ओके, सामना संपायला शेवटची 5 मिनिटे मात्र मैदान क्रमांक 2 वर आपल्याला पाहायला मिळतात. एक अटीतडीची लढत आहे. कोणाच्या बाजूने या ठिकाणी कौल दिला जाईल, कोणाच्या बाजूने या ठिकाणी सामना जिंकला जाईल, कोणाच्या बाजूने सुटणार. विजयी तेच होतात जे साहस करतात. साहस तेच करतात ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डेअरिंग असते. डेअरिंग तेच करतात ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स त्यांच्याकडेच असतो जे मेहनत करतात. आणि अशाच प्रकारची मेहनत मित्रांनो खऱ्या अर्थाने या कबड्डी क्षेत्रामध्ये, विविध क्रीडा क्षेत्रामध्ये अवलंबून असते आपला खेळ सिद्ध करण्यासाठी. कारण थोडासारखं उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत मावळ्यांची संगत धरावी लागते आणि तरच आपल्याला ती उंच भरारी घेता येते. आणि म्हणून आपल्या पंखामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. आपल्या खेळामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. हीच ताकद खऱ्या अर्थाने आपल्याला या मैदानावर
सिद्ध करत असते. वेगवेगळ्या गावातील खेळाडू असतात मात्र अनेक नावांनी या ठिकाणी परिचित असतात. इकडे सुद्धा मैदान क्रमांक 1 वर देखील अतिशय अडीतडीचा खेळ आपण पाहतोय. कधी इकडे कोण येतो कधी तिकडे कोण जातोय ते असं सोडणार. त्याचंच नाव कबड्डी आहे. कबड्डीकडे आपण का वळलोय? कबड्डी खेळाकडे वळण्याचं कारणच ते आहे कारण प्रामुख्याने खेळामध्ये रिझल्ट सातत्याने बदलत असतो. हातामध्ये हात घालायचा असतो आणि खऱ्या अर्थानं आपण साथ द्यायची असते. साथ मित्रांची नयन पाटील, साथ मित्रांची. अगोदरच निर्णय तर आहे. कारण आमच्या कबड्डी खेळाडूंना स्वप्न एकच असतंय ते म्हणजे जिंकण्याचं. स्वप्न एकच असतं ते म्हणजे जिंकण्याचं. परंतु मित्रांनो अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेची नाही झेपेची गरज असते. ही झेप मात्र आपल्याला घ्यावी लागेल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला 55,000चा मानकरी ठरायचा असेल ना तर आपलं स्वप्न आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या बाजूने आपण मार्गक्रमण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मी करू शकतो ही धमक आपल्यामध्ये असायला हवी. मी खेचून आणू शकतो ही धमक आपल्यामध्ये असायला हवी. मी केव्हाही काहीही कोणताही बदल घडवू शकतो ही धमक आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आता मात्र दाखवलंय निश्चितपणे अर्थात वादळ खाली वाजवायची की नाही आणि ऑटोमॅटिकली पडत असते. 18-15 कोण जाणार अंतिम सामन्यात? कोण होणार आजच्या या कबड्डी स्पर्धेचा अंतिम विजेता संघ? हे मात्र पाहण्यासाठी आहे आमचा सर्व या ठिकाणी कबड्डीचा गोतावळा अर्थात कबड्डीचा परिवार. मी परिवार अशासाठी म्हणेन तर मित्रांनो अनेक कबड्डीमध्ये घटना दुर्घटना मात्र होत असतात. ज्या ज्या वेळेला दुर्घटना होत असते त्या त्या वेळेला खऱ्या अर्थानं मोठ्या साहसानं मोठ्या निर्भीडपणे आपलाच प्रेक्षक वर्ग आपलाच खेळाडू वर्ग त्याला सहकार्य करत असतो, त्याला प्रोत्साहन करत असतो. अशा अनेक दुर्घटनांमध्ये खऱ्या अर्थानं उभा राहणारा आपला मित्र वर्ग असतो, आपला कबड्डीचा चाहताच असतो. म्हणून मी कबड्डीचा परिवार म्हणत असतो. इकडे 8-15 काहीसं थोडंसं पारड जड मात्र झालेलं आपण पाहतोय. अर्थात जयभद्रंक रोहा या संघाच्या बाजूनं. परंतु रोहा आणि रोहा दोन बक्षीस मात्र रोहामध्ये फायनली गेलेलीच आहे. एक बक्षीस निश्चितच श्रीवर्धनमध्ये गेले आणि एक बक्षीस निश्चितच इथेच राहिले. त्याचा देखील अभिमान आपल्याला असला पाहिजे. एक रचना आहे, एक भाग्यपत्रिका आहे जी भाग्यपत्रिका आपलं निश्चितपणे कार्यकर्तृत्व सिद्ध करत असते. मैदानाच्या बाहेर अजून देखील संधी आहे. बघा कसं आहे 16-18 आहे, जास्त पण नाहीये कमी पण नाहीये. आणि अशा वेळेला अगदी हृदय धडधडत असतात आमच्या या ठिकाणी. आणि मैदानावर साथ दिली का? येस, कारण निश्चितपणे अजून एक गुणांचे अर्थात अधिक काही गुण मिळाला सुपर टाकत तरी त्या ठिकाणी सक्सेस झाला. मित्रांनो वेळ पाहूनच त्या ठिकाणी हुकमाचे इतके बाहेर काढायचे असतात आणि तशाच पद्धतीचा खेळ मग पकडीच्या माध्यमातून देखील जे अशक्य आहे मात करून शक्य कारण शक्य सकारात्मक दृष्टिकोन मित्रांनो आपल्याकडे हवा आहे, जो नेहमीच आपल्याला पुढे घेऊन जात असतो, ज्याला सकारात्मक दृष्टिकोन म्हटलं जातं, ज्याला पॉझिटिव्हिटी म्हटलं जातं. सकारात्मक बाजूने विचार केला तर नेहमीच सगळ्या गोष्टी सकारात्मक होत असतात. परंतु आपल्याकडे तेवढी निर्णय क्षमता हवी, आपल्याकडे ती विचार करण्याची क्षमता पाहिजे आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याकडे स्वतःची हिंमत पाहिजे.
अरे अगदीच मागे नका जाऊ, तुमचंच नुकसान होईल, लक्षात घ्या. टाळ्या मात्र निश्चितपणे या ठिकाणी पडत आहेत वादळ खारीकवाडा संघाच्या बाजूनं आणि सामना मात्र संपलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय तो म्हणजेच अर्थात वादळ खारीकवाडा. कमाल, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मैदान क्रमांक 3 इथे मात्र दीपक झाडेसाठी 10-17 असा गुणफलक आहे. प्रयत्न